शेतकरी मित्रांनो, हळद चंद्राई आज आपण इथं बघत आहात आणि इथं जे आहे तर इथं आपण 4 फुटावर बेड पाडलेले आहेत। तर इथं 4 फुटावर बेड यासाठी पाडले कारण आपल्याला लाईनची संख्या वाढवायची होती। तर आपण इथं 4 फुटाची बेड पाडली आणि 4 फुटाची बेड पाडल्यानंतर त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 4 गोण्या अशा प्रकारे इथं दाणेदार स्वरूपात फेकून दिलं। जिप्सम 10 बॅग एकरी फेकून दिलं आणि त्याच्यानंतर जो बेड आहे तो उलटा वखर टाकून चपटा केला, पठार केला आणि त्याच्यानंतर पाऊस पडला नसल्यामुळं आपण त्याला तुषार संचानं पाणी दिलं आणि त्याच्यानंतर ओल केल्यानंतर आपण त्यात 4-4 घंटे 5-5 तास अशा प्रकारे आपण तुषार संच चालवला सिंगल पाईपवर। पूर्ण बेड ओला झाला। नंतर आपण त्याच्यावर 2 काकऱ्या 1-1 फुटाच्या पाडल्या आणि त्यामध्ये आपण इथं हळद लागवड केली आहे। आणि हळद लागवड केल्यानंतर आपण याच्यात ड्रिप संच बसवलेला आहे अशा प्रकारे। आणि आता आपल्याला हा ड्रिप संच बसल्यानंतर यामधून पाणी देणे चांगल्या प्रकारे सोपं जाईल, पाऊस जरी खंड पडला तरी। आणि खतं पण आपल्याला याच्यातून 19-19 वगैरे 052-34 वगैरे सर्व खतं देता येतील। तर आपण याची जी टेस्ट आहे ड्रिपची ती पण केलेली आहे। अशा प्रकारे इथं सर्व नियोजन झालेलं आहे आणि आपल्याला इथं या 1 एकर क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आणि चांगल्यात चांगलं उत्पादन मिळेल अशी अपेक्षा यावर्षी आपण करू शकतो हळद चंद्राईपासून। कारण हळद चंद्राईचे मागच्या वर्षीचे 45 क्विंटल, 40 क्विंटल आणि 55 क्विंटलपर्यंत रिझल्ट आलेले आहेत। तर मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला 45 क्विंटलपर्यंत रिझल्ट आले, 40 आले, 55 आले। तर याही वर्षी आपल्याला चांगले असे उत्पादन येईल। तर यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच आपण नियोजन चांगल्या प्रकारे इथं केलेलं आहे आणि हे नियोजन आपल्याला आखरीपर्यंत असंच चांगलं करायचं आहे। तर बघूया आता पुढील नियोजन जसं आपण करेल त्याप्रमाणे आपण इथे व्हिडिओ टाकू शकतो।